नागपुर में एक पद ग्रहण समारोह ने सामाजिक जिम्मेदारी की नई मिसाल पेश की है। नागपुर महानगर पालिका के शिवसेना गठ नेते गणेश चर्लेवाल ने अपने पद ग्रहण समारोह को केवल औपचारिक कार्यक्रम न रखते हुए उसे समाज सेवा से जोड़ दिया। नो बुके ओनली बुक की अनोखी पहल के तहत उन्होंने अपने समर्थकों, कार्यकर्ताओं और उपस्थित गणमान्य व्यक्तियों से फूलों के बुके की जगह शैक्षणिक सामग्री लाने की अपील की। इस अपील को जबरदस्त प्रतिसाद मिला और बड़ी मात्रा में पेन, पेंसिल, कॉपियां और अन्य शैक्षणिक सामग्री एकत्रित की गई। इस पहल की खास बात यह रही कि कार्यक्रम के दौरान ही एकत्रित सामग्री को जरूरतमंद और आर्थिक रूप से कमजोर विद्यार्थियों में वितरित किया गया। स्वयं गणेश चर्लेवाल ने अपने हाथों से छात्रों को सामग्री देकर इस कार्यक्रम को सामाजिक सरोकार से जोड़ दिया। इस मौके पर आशीष जायसवाल, कृपाल तुमाने, मनीषा कायंदे और सूरज गोजे सहित कई गणमान्य नागरिक और शिवसैनिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस पहल ने यह संदेश दिया है कि समारोह सिर्फ औपचारिकता तक सीमित नहीं होता, बल्कि समाज के जरूरतमंद वर्ग के लिए उपयोगी बन सकता है। एक लहानशा झोपडीतल्या मुलाला शिवसेना पक्षाची तिकीट देत आज गटनेता या पक्षाने मला केलेला आहे। लहान कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम शिवसेना ही नेहमी करत असते आणि या संधीला एक आपलं कर्तव्य समजून मी प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जी कुठली समस्या येईल, महानगर स्तरावरती नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा मी या माध्यमातून करणार आहे। आज आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मंत्री आदरणीय आशिषजी जायसवाल, मनीषाताई कायंदे, आमच्या नेत्या आमचे कृपालजी तुमाने यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, शिवसेना पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, या विश्वासाला पूर्णतः न्याय देण्याचं काम करत प्रत्येक नागरिकांच्या समस्येला पूर्णतः प्रामाणिकतेने सॉल्व्ह करण्याचा नक्की मी प्रयत्न करणार आहे। युवांना तिकीट दिली आहे, त्यामुळे युवासारखी गतीने, वेगवान पद्धतीने मी काम करण्याचा नक्की प्रयत्न करीन, अशी मी आपल्या सगळ्यांना नक्की आश्वस्त करतो। धन्यवाद। नागपूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक गणेश हरिभाऊ चार्लेवाल यांचं गटनेतापदी आणि आपल्या नागपूर महानगरपालिकेत शिवसेनेचा जो केबिन आहे हक्काचा, त्या ठिकाणी पदग्रहणचा आज कार्यक्रम आहे आणि नागपूर महानगरपालिकेत माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेची वाटचाल यशस्वी करण्याकरता आम्हाला काम करायचं आहे। त्यांनी नागपूर शहराच्या सर्व शिवसैनिकांना न्याय द्यायचा, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे। मोठ्या संख्येने शहरामध्ये देखील लोक शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे। त्या सर्व लोकांना पक्षात प्रवेश देऊन पक्षाची ताकद मोठी करायची आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे, पक्षाबद्दल पक्षात येणाऱ्या लोकांचा सन्मान करायचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना ही बळकट करायची, हा जो ध्येय आमचा आहे, त्या ध्येयासाठी आज त्याची एक नागपूर महानगरपालिकेत एक सुरुवात झालेली आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये भविष्यामध्ये शिवसेनेची वाटचाल यशस्वी होईल आणि मोठ्या संख्येने शिवसेनेची ताकद या शहरात वाढेल आणि भविष्यात एक मोठं दैदिप्यमान यश शिवसेनेला निश्चितपणे मिळेल अशी मला अपेक्षा आहे। त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। सर्व उपस्थितांचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नो बुके ओनली बुक जैसी सोच शिक्षा के प्रति जागरूकता बढ़ाने के साथ साथ सामाजिक परिवर्तन की दिशा में भी एक सकारात्मक कदम मानी जा रही है। नागपुर से न्यूज़ फर्स्ट के लिए रीता खरेतिया की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।